स्पर्धा परीक्षांमध्ये प्रचंड स्पर्धा असते, त्यामुळे एकदा अपयश आलं म्हणून खचून न जाता नव्या उमेद आणि जिद्द सातत्यानं तयारी सुरू ठेवली तर यश निश्चित मिळते, असं मत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 283वा क्रमांक मिळवत यश संपादन केलेल्या ऋषिकेश पालिमकर यांनी व्यक्त केलंय। नांदेडच्या कंधार तालुक्यातील कवठा येथे ऋषिकेश पालिमकर यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सहकुटुंब नागरी सत्कार करण्यात आलाय। ऋषिकेश रामकिशन पालिमकर, माझा जन्म कवठा येथे कंधार तालुक्यातील कवठा या गावी झाला। माझं प्राथमिक शिक्षण मुखेड येथील गुरुदेव विद्या मंदिर या शाळेतून झालं। त्यानंतर माध्यमिक शिक्षण मी नांदेडच्या महात्मा फुले हायस्कूल बाबानगर येथून घेतलं। माझं ग्रॅज्युएशन सिव्हिल इंजिनियर झालेलं आहे। मी वरंगल येथे बीटेक करायला 2015 ते 19 होतो। त्यानंतर मी सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन सुरू केलं। वर्ष 2025च्या बॅचमध्ये UPSCच्या रिझल्टमध्ये ऑल इंडिया रँक 283 हा मला मिळालेला आहे। याबद्दल मी माझ्या सर्व परिवाराचं, सर्व माझ्या गाववाल्यांचं आणि माझ्या सगळ्या शिक्षक वर्गांचं आणि माझ्या मित्रपरिवाराचं मनपूर्वक धन्यवाद करतो। त्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल, या गावांनी मला ओळख दिली, त्या गावाचं मी धन्यवाद करतो। धन्यवाद। हा माझा दुसरा इंटरव्ह्यू होता। पहिल्या वेळी माझा 2023 मध्ये मी इंटरव्ह्यूला गेलो होतो, तेव्हा मला अपेक्षित यश मिळालं नाही। पण परत जे काही माझ्या चुका झाल्या त्यामधून शिकून मी परत 2025 मध्ये परीक्षा दिली। या परीक्षेमध्ये मला सक्सेस मिळालं। फक्त UPSCच नाही, दुसऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी किंवा 10वी-12वीच्या परीक्षेसाठी पण विद्यार्थ्यांना माझा एकच सल्ला आहे की प्लॅन करून अभ्यास करा, जिथे चुकताय ते त्या चुका सुधारा, वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन घ्या, मित्रांसोबत डिस्कशन करा, चांगलं मार्गदर्शन घ्या, शिक्षकांसोबत डिस्कशन करून तुमच्या उणिवा जे काही तुमच्या अभ्यासामध्ये कमतरता राहत आहे ते जाणून घ्या आणि त्या विकनेस आणि कमतरतावर चांगलं काम करा। नक्कीच यश तुम्हाला मिळेल आणि नेव्हर गिव्ह अप। माझ्या यशाचे श्रेय सर्वप्रथम मी माझ्या कंधारच्या मातीला देईल, आमच्या मन्याड नदी खोऱ्यातील काळ्या मातीला देईल। या मातीमध्ये आम्ही घडलो, या मातीपासून आम्हाला प्रेरणा मिळाली। सर्वप्रथम माझं श्रेय माझ्या जन्मभूमीला असेल, त्यानंतर माझं श्रेय माझ्या परिवाराला, माझे आई वडील, माझी बहीण, माझे सगळे बंधू आणि परिवार यांना राहील। आणि माझं गाव आणि माझं जिथे काही मी शिकलो त्या ठिकाणचे माझे शिक्षक आणि माझे मित्र परिवार, ज्यांनी माझ्या जीवनामध्ये मोलाचा योगदान दिलं आहे, त्या सर्वांना माझ्या यशाचं श्रेय राहील। सर, प्रेरणा आमच्या जीवनात इतिहासातील महात्मा बसवेश्वर महाराज, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि अहिल्यादेवी होळकर या सर्व ईश्वररूपी जे मनुष्य आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात होऊन गेले, या सर्वांच्या आयुष्यातून आम्ही प्रेरणा घेतली आहे आणि असंच ह्या प्रेरणेवरच त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच आम्ही चालत राहणार। स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझा एकच सल्ला असणार आहे की परीक्षेच्या बाहेर सुद्धा जीवन आहे। परीक्षेच्या निकालामुळे कधीच निराश न होता आयुष्यामध्ये नेहमी पुढे पाहत राहणं गरजेचं आहे। जे भूतकाळात होत असेल ते भूतकाळातच राहील आणि जे भविष्य खूप मोठं आहे, जीवन एकदाच मिळत असतं, तर परीक्षेला आपलं जीवन नका बनवू। परीक्षेच्या बाहेर पण विश्व आहे, आपले परिवार आहे, अजून खूप काही अपॉर्च्युनिटीज या जगामध्ये आहेत। जग खूप मोठं आहे, त्यामुळे जगण्यामध्ये एक होप असते, एक जे आशा असते ती नेहमी जिवंत ठेवा, कधीच निराश नका हो, एवढंच माझं सांगणं राहील। असा शांत होता, त्याचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे। आणि तो खूप जिद्दी होता, लहानपणापासूनच तो खूप जिद्दी होता आणि सतत अभ्यासात सातत्य होतं आणि तो जिद्दीनं ते करून दाखवला, त्यानं स्वप्न पूर्ण केलं। आणि तो करत असताना कधी संकट आले किंवा काही आलं त्यावर मात करून तो त्यानं सतत अभ्यास करत राहिला, त्यानं हार मानला नाही आणि जिद्द सोडली नाही आपली। आणि त्यानं तो सगळ्यांचे स्वप्न साकार केला आणि ते करत असताना सुद्धा कोणी वाईट प्रसंगात म्हणा, आनंदात म्हणा, सुखात दुःखात आम्ही त्याच्या पाठीशी राहिलो आणि त्याला साथ दिली। त्याला आम्ही सुद्धा कुठल्याच गोष्टीचं बर्डन दिलं नाही, त्यानं तो स्वतःच त्याची जिद्द होती आणि तो करून दाखवला। आम्हाला खूप आनंद वाटतो आणि त्याचा अभिमान पण वाटतो आम्हाला की बाबा एवढं त्यानं चांगलं रँक घेऊन पास होऊन दाखवला आणि चांगली बाब केली, म्हणून त्याचा खूप आम्हाला सोडून सगळ्यांनाच अभिमान वाटतो, सगळ्याला खूप आनंद झाला आहे। आणि तो देशासाठी जे काम करणार आहे ते सगळ्यात आम्हाला आवडतं, म्हणजे तो काहीतरी लोकांसाठी करतो आणि
त्याच्यासाठी आमचा सुद्धा त्याला पाठिंबा होता. त्याने एकदा जर अभ्यासाला बसला तर 4-4, 5-5 तास उठत नव्हता. त्याचा अभ्यासामध्ये सातत्य होतं आणि तेच विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याचे घेतले पाहिजे ते गुण. हा मुलगा सुरुवातीपासूनच लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचा होता आणि त्याची अशी आवड होती की कुठल्याही मला प्रशासन करण्यामध्ये आवडायचं आणि एक अधिकारी बनायचं त्याची लहानपणापासून इच्छा होती. आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार तो मी सांगेल किंवा त्यांनी सांगेल असं नाही, पण तो अभ्यासात खूप हुशार असल्यामुळं तो तो डिसिजन घेऊन तो ह्या म्हणजे UPSCकडे वळला आणि तो त्यांना मी वारंवार मार्गदर्शन करीत राहिला आणि तो माझ्या एक चांगलं यश मिळून नावलौकिक केलेलं आहे. मी गोविंदराव पाटील विद्यालय चिखली इथे ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक आहे आणि माझा गणित हा विषय आहे आणि आमच्या ऋषीचा सुद्धा गणित हा विषय आवडीचा होता. तो IIT NIT वरंगल ते नंबर लागला आणि तिथे NIT वरंगलमध्ये सिव्हिल इंजिनियर करून तो सिव्हिल एक चांगली नोकरी मिळण्याचं सोडून त्यांनी इकडं UPSC प्रशासनामध्ये जायचे निर्णय घेतलेला आहे आणि तो गणित विषयात खूप हुशार होता. तो गेल्या वेळेस ओरलला गेला होता, पण ओरलला गेल्या वेळेस झालं नाही, पण हे 4थ्या टर्ममध्ये तो ओरलला जाऊन यशस्वी झालेला आहे. मध्ये सातत्य हा त्याचा एक जिद्द होतं आणि तो कुठलाही विचार म्हणजे हे केला नाही की खचून न जाता तो एक परिपूर्ण अभ्यास केला की कारण अभ्यास केला आणि मेहनत घेतलं की त्याला यश मिळते असं त्यांचं म्हणणं होतं आणि तो यशस्वी झालेला. धन्यवाद. सर्वप्रथम तर सांगायचं म्हटलं तर आजपासून 15 वर्षापूर्वी MPSC किंवा UPSC नावाचा जो प्रकार होता आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, माझ्या मित्रांना माहिती नव्हता. तथापि आम्ही D.Ed झाल्याच्या नंतर शिक्षक भरतीसाठी गेलो आणि मग MPSC आणि UPSCची तयारी कशी करतात याचं नांदेड आणि लातूरला मिळालं, त्याचबरोबर पुण्यालाही पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्या मार्गाला लागलो. MPSCची परीक्षा कवठ्यातून मी झालो, आमचे मित्र सिद्धेश्वर देशमुख झाले, याच्यापूर्वी डॉक्टर नागेश देशमुख हे सुद्धा शासकीय सेवेत लागलेत. बरेच आमची मित्रमंडळी लागली होती, परंतु एक परीक्षा राहिली होती ती म्हणजे देशातली सर्वोच्च पातळीची परीक्षा UPSC, ज्याच्यातून IAS, IPS आणि IRSची भरती होते. ते आमच्या कवठ्याच्या भूमिपुत्राने ऋषिकेश पालिमकर, जो आमचे मार्गदर्शक रामकिशन पालिमकर सर यांचे सुपुत्र आहेत, त्यांनी ती पूर्ण केली. नुसतं पूर्णच केली नाही तर भारतात 283वा क्रमांक पटकावून एक IAS किंवा IPS दोन्हीपैकी एक निश्चितच त्यांना पद मिळेल. आणि कवठ्याचं जे नाव आहे, नांदेड जिल्ह्याचं जे नाव आहे, ते भारताच्या नकाशावर अतिशय मानानं या ठिकाणी आमच्या ऋषिकेशनं उंचावलेलं आहे. त्याचा अभिमान आहे आणि त्याचाच आज या ठिकाणी सन्मान होतोय. आणि त्याच्यासोबतच आमच्यासारख्या ज्या इतर परीक्षा आहेत त्यांचाही लागलेला जो संबंध आहे, परीक्षेतून उत्तीर्ण झालेले जे आमचे बाकीचे मित्र आहेत त्यांचाही सन्मान होतो. ही बाब आमच्यासाठी खूप अभिमानाची आहे. आमच्याच गावात येऊन आम्ही आमचा सन्मान करून घेणं हे आम्ही उचित समजत नाहीत, परंतु एक आमच्या गावकऱ्यांची आशीर्वादाची थाप आमच्या पाठीशी राहावी त्यामागचा या गावकऱ्यांचा मानस आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप आज अभिमान वाटतो आणि गावाविषयी आम्हाला खूप अभिमान वाटतो. निश्चितच आदरणीय श्रीकर परदेशी साहेबांनी जो पाया या ठिकाणी रचला होता की कॉपीमुक्त नांदेड आणि त्याच्यानंतर कॉपीमुक्त महाराष्ट्र केलं आणि कुठलीही परीक्षा ही गुणवत्तेवर उत्तीर्ण करण्यात येते आणि मेरिट जो आहे कधीही लपत नाही आणि त्या मेरिटमधूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन ती सर्व विद्यार्थी या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव करत असतात आणि मेरिट जो आहे, ज्याचा पाया भक्कम आहे, मेरिट आहे, तो कधीही लपत नाही. आणि आदरणीय श्रीकर परदेशी साहेबांनी त्यावेळेस आंबेडकर मिशन सुरू केली, विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी सुरू केली आणि प्रेरणादायी शिक्षण या ठिकाणी आमच्या जिल्ह्यात आणलं. त्याचा पाया त्यांनी रचला आणि निश्चितच आदरणीय कर्डिले साहेब या ठिकाणी ते शिखर या ठिकाणी चढवतात असं मला वाटतं. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.